जय महाराष्ट्र। मी अनिल कोचरे, धाराशिव जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख। तुमच्यासमोर यायचं कारण एवढं आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार ओमराजे निंबाळकर या मतदारसंघातून ते उभे आहेत आणि निवडणूक काही क्षणावर येऊन थांबलेली आहे। म्हणून मी शिवसैनिक बांधवांना विनंती करतो की हा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे काही इतर पक्षाचा तो उमेदवार आहे। ज्या काँग्रेसनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं मतदान गोठवण्यासाठी 6 वर्ष बाळासाहेबांना मतदान करता आलं नाही आणि ज्या राष्ट्रवादीने शिवसेनेची कशी वाट लागेल, कशी शिवसेना संपून जाईल, शिवसेना खंडाळा घाटाच्या वरी येणार नाही अशी ज्यांनी वल्गना केल्या त्याच्या मांडीला मांडी लावून हा उमेदवार आमचा बसलेला आहे। म्हणून बांधवांनो, शिवसेना प्रमुखांना खरी श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण थोडंसं सतर्क होणं गरजेचं आहे। कारण हा उमेदवार पहिला काँग्रेसचा होता, तशी ह्याची जडण त्यांच्या पिताश्रीची जडणघडण डॉक्टर पद्मसिंह पाटलाच्या अधिपत्याखाली झाली आणि डॉक्टर पद्मसिंह पाटलाच्या विरोधामध्ये यांच्या वडिलांनी निवडणूक लढवून खरी गद्दारी त्यांनी तिथं चालू केली। त्याच्यानंतर हे काँग्रेसमध्ये होते, परत शिवसेनेत आले आणि शिवसेनेत आल्यानंतर प्रत्येक वेळेला काँग्रेसची जी रणनीती असते किंवा काँग्रेसची जी पॉलिसी असते त्याप्रमाणे शिवसेनेमध्ये वागायला चालू केलं। 2009ला ते आमदार झाले। आम्ही त्यांना आमचं स्वतःचं तिकीट पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर थांबलो। ते उमेदवार झाले, विजयी झाले, परंतु त्यांनी आतापर्यंत कुठल्याही शिवसैनिकाला किंवा शिवसेनेला उभारी येण्यासारखं कुठलंही काम केलेलं नाही। बरेच उदाहरण आहेत, त्याच्यापैकी मी 1-2 उदाहरणं तुम्हाला देतोय की कळंब तालुक्यामध्ये अजित पिंगळे नावाचे आमचे तालुका प्रमुख होते। बाबासाहेब मडके म्हणून एक चांगला सक्रिय कार्यकर्ता होता आणि रामेश्वर शेट्टी म्हणून आमचे तालुका प्रमुख होते। यांच्या पत्नीला सुद्धा त्यांनी तिकीट कधी दिलं नाही। अजित पिंगळेंना तिकीट देऊन पाडलं, बाबासाहेब मडकेंना पाडलं। म्हणजे शिवसेनेचे कट्टर असणारे शिवसैनिक यांना कधीही चालले नाही, यांनी कधीही त्याचा विचार केला नाही। मी आणि माझा गोतवाळा याच विषयाने शिवसेनेचा विचार त्यांनी कधी मनात आणला नाही। त्यांना जे पाहिजे तेच लोक त्यांनी प्रत्येक वेळेला करत घेतले। मग मामा बँकेला असेल, स्वतः ते खासदार असतील, आई कारखान्याच्या चेअरमन असतील, या सगळ्या पद्धतीचं कामकाज त्यांनी केलं आणि अत्यंत खोटारडा आणि कुठल्याही पद्धतीने भावनिक करून लोकाला प्रत्येक वेळेला शिवसेनेच्या नावावरती मतं मागून शिवसेनेच्या भावनेशी खेळून त्या माणसाने आतापर्यंत काम केलेलं आहे। म्हणून बांधवांनो, तुम्हाला मी एक कळकळीची विनंती करतोय की आताच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांच्याशी बोलथापाला बळी पडत असाल तर तुम्ही बळी पडू नका। तुम्हाला आठवत असेल की तालुका प्रमुख आमचे दिलीपराव जावळे होते, त्यांचं निधन झालं। त्याच्या आधी त्याच्या घरच्या लोकांनी त्यांना फोन केले, त्यांचा फोन त्यांनी कधी उचलला नाही। ह्यांनी कुणाचे फोन उचलले? जो तालुका प्रमुख शिवसेनेचं आयुष्य त्याच्यासाठी गेलं त्या माणसासाठी तुम्हाला एक फोन उचलून काही करता आलं नाही, त्या हॉस्पिटलला काही तुम्हाला मदत करता आली नाही। त्याचं दुःख निधन झाल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याच्या घरी किंवा त्याला कुठलीही मदत केली नाही। ह्याच्या उपर तानाजीराव सावंत साहेबांनी त्याच्या घरी 10 लाख रुपयाची रोख मदत केली, त्याच्या मुलाला त्यांच्या बार्शीच्या इन्स्टिट्यूटला कायमस्वरूपीची नोकरी दिली। हे काम त्यांनी केलं। मग तुम्हाला कुठला नैतिक अधिकार आहे शिवसैनिकाला आता मतं मागायचा? मी खुद्दार आहे म्हणायचा? अरे तुमच्या एवढी तर गद्दारी कुणीच केलेली नाही। तुम्ही जेवढी गद्दारी केली ना शिवसैनिकाबरोबर आणि शिवसेना प्रमुखाबरोबर ते कुणीच केलेलं नाही। ज्या तुमच्या वडिलांच्या प्रकरणामध्ये आमचे शिवसेनेचे नेते दिवाकर रावतेंनी अख्खं विधान परिषदेचं सभागृह बंद पाडलं होतं, त्या माणसाला आम्ही पक्षश्रेष्ठी सांगितल्यामुळं 2-2दा एक आमदारकीचं परत एकदा खासदारकीचं तिकीट आणून त्यांना विजयी केलं, परंतु त्या माणसाने कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही। म्हणून मी बांधवांनो तुम्हाला कळकळीची विनंती करतोय। उदाहरणं अनेक आहेत, फक्त एक लक्षात घ्या, ज्या माणसाने आपल्या शिवसैनिकाचा कधी झाला नाही, आपल्या शिवसेनेला कधी मदत केली नाही, शिवसेनेच्या पक्षाच्या कुठल्या कार्यक्रमामध्ये ध्येय धोरणामध्ये त्याने अग्रेसिव्ह होऊन काम केलं नाही, अशा माणसाला आपण कदापि मतदान करू नये। म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे। महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून तो समोर येतोय, प्रत्येक वेळेला भावनिक करतोय, परंतु आता वेळ आलेली आहे बांधवांनो। महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्चनाताई जगजितसिंह राणा पाटील यांच्या घड्याळ या चिन्हा
पुढचं बटन दाबून तुम्ही त्यांना प्रचंड मताने विजयी करावं अशी एका शिवसैनिकाची तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.